पुढचा जो पार्ट आहे फ्रॉम द पेज नंबर 59, 57 वरती स्टार्ट होतो आहे सर्क्युलर परम्युटेशन. ठीक आहे, पेज नंबर 57 सर्क्युलर परम्युटेशन आणि त्याचे एक्झाम्पल आहे. आता सर्क्युलर परम्युटेशन म्हणजे काय, आतापर्यंत ज्या गोष्टी त्या स्ट्रेट फॉरवर्ड होतं, म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण जे बघितले आहेत बुक्स आहेत काही शेल्फमध्ये ठेवलेले आहेत, सिरीजमध्ये होत्या एका स्ट्रेट अवे. ठीक आहे, आता सर्कलमध्ये काय होतं माहिती का, कोणाची पोझिशन आपण अशी फिक्स नाही म्हणू शकत. सुरुवातीला कोण एंडला कोण असं नाही सांगते. समजा इथून आपण कट केला आणि इथून याला स्टार्ट पॉईंट पकडला तर हा एंड पॉईंट होईल, बरोबर आहे. स्ट्रेट केलं तर समजा याला आपण इथून कट केलं, याला स्टार्ट पॉईंट पकडलं तर हा काय होणार. सो सर्क्युलर परम्युटेशनचा हा पार्ट आहे. ओके, सो डायरेक्टली जास्त कन्फ्युजनमध्ये न जाता आपल्या काही टाईपच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, in how many ways 8 students be arranged at a round table so that 2 particular students are together. 2 स्टुडंट सोबत असतील, ठीक आहे, राऊंड टेबलवरती. कधी, दॅट इज द सीट्स आर नॉट नंबर्ड. नंबर्ड नाही म्हणजे ते फिक्स नाही, ते कोणत्याही ठिकाणी आपण त्याला अरेंज करू शकतो. मग केस 1, इफ टू students are together out of 8 if seats are not numbered. ते नंबर्ड नसतील तर, म्हणजे फिक्स नाही, त्यांच्या पोझिशन फिक्स नाही. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, पहिली गोष्ट फिक्स नसल्यामुळे सर्क्युलर परम्युटेशनमध्ये तिथं टोटल जे वेज आहेत सिक्स फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल हे टुगेदर आहेत. 6 काय आहेत सर्क्युलर परम्युटेशनमध्ये आहेत. सर्कलमध्ये असल्यामुळे दोघं जणांचा जर विचार करता ते दोघं जण एकमेकांमध्ये 2 फॅक्टोरियल आणि उरलेले 6 फॅक्टोरियल. याचं जर मल्टिप्लिकेशन बघितलं इट विल बी लाईक 6 5 4 3 2 1 इंटू 2 इंटू 1. याचं टोटल मल्टिप्लिकेशन किती आलं बघा, 144 वेज. आलं लक्षात. सीट्स आर नॉट नंबर्ड. नंतर इफ सीट्स आर नंबर्ड. सीट्स नंबर्ड म्हणजे काय, त्यांची पोझिशन फिक्स आहे, म्हणजे ही एक रो अरेंजमेंट झाली. कोणती झाली, हे बघा सर्क्युलर परम्युटेशनमध्ये आर नॉट नंबर्ड म्हटलं होते कोणत्याही ठिकाणी कोणी किंवा स्टार्ट आणि एंड कोणी कसंही असू शकता. नंबर्ड केले म्हणजे फिक्स केले, ती एक रो अरेंजमेंट येते. कोणती अरेंजमेंट होती, जर त्याला कट केलं मध्ये तर इट लाईक अ रो अरेंजमेंट. तर रो अरेंजमेंट मी इथं लिहितो, दॅट इज it will be like रो अरेंजमेंट. आणि रो अरेंजमेंटमध्ये काय होतं की एकालाच तुम्हाला बाजूला करायचं असतं. एकाला तुम्ही म्हणजे आउट ऑफ 8 तिथं झाले 7 फॅक्टोरियल आणि ते जे काय दोघं आहेत त्या दोघांमधलं कॉम्बिनेशन 2 फॅक्टोरियल. या केसमध्ये काय होणार 7 6 5 4 3 2 इंटू 2 इंटू 1. मल्टिप्लिकेशन किती आलं 10080. इन शॉर्ट मी इथं वेज लिहितो. इन शॉर्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नॉट नंबर्ड म्हणजे रँडमली करू शकतात सर्क्युलर परम्युटेशन, तिथं 2 दिलेत
समजा 3 दिले असतील, 8 मधून 3 गेले, किती उरतात? 5 फॅक्टोरियल इंटू जे 3 त्यांच्यामध्ये 3, 3 फॅक्टोरियल असं करायचं. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं आहे की इट इज नंबर्ड सिरियली, तर ते रो परम्युटेशन टाईप होऊन जातं एक्झाम्पल. तर त्या केसमध्ये काय करायचं की यातून फक्त जे काही टोटल दिलं आहे त्यातून किती मायनस होणार? फक्त 1च मायनस होणार, हे लक्षात ठेवा. ओके. आणि जे काही इकडं आकडा असतो दुसरं 2, इथं 3 असेल 4 असेल, त्यांच्यामध्ये समजा 3 असतं तर 3 फॅक्टोरियल, 4 असेल तर 4 फॅक्टोरियल असं करणार. ठीक आहे, इन शॉर्ट. त्याच्यानंतर पुढच्या एक्झाम्पलकडे बघा. इन हाऊ मेनी वेज. आता डायग्राम त्यांनी स्वतः दिली म्हणून आपण तिथं मेंटेन ठेवली, ते काय आन्सरमध्ये डायग्राम नाही आहे. आन्सरमध्ये असते तर मग आपण लिहिलं असतं. पण क्वेश्चन एकदा तुम्ही बघा, क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला समजेल. बघा बरं क्वेश्चनमध्ये काय सांगायचं आहे त्यांना एक्झॅक्टली. इन हाऊ मेनी वेज 6 men and 3 women can be seated at the round table so that every man has woman by his side. तर त्यांना म्हणायचं आहे की देर आर 3 women and 6 men. ठीक आहे, एका राऊंड टेबलवरती आहे आणि तिथं त्यांची सिटिंग अरेंजमेंट अशी आहे की वुमन बाय हिज साईड, एव्हरी मॅनच्या प्रत्येक माणसाच्या बाजूला देर विल बी अ वुमन. ठीक आहे, तर मग ते कोणत्या पद्धतीने येईल? ऑब्वियसली आता इथं मॅन देर विल बी वुमन, मॅन देर विल बी वुमन, मॅन देर विल बी वुमन. कारण 3च आहेत ना, 1 2 3, काउंट 3 आहे आणि बाकीच्यांचा काउंट 6 आहे. ओके. मग आता बघा ह्या केसमध्ये 6 जे आहेत, 6 मेन. आता समजा पर्सन 1 आहे, इथे आपण कन्सिडर करू, इथे 1 आहे. याची काय पोझिशन फिक्स हीच पाहिजे असं काही नाही. तो पुढच्या कॉम्बिनेशनच्या वेळेला इथं येऊ शकतो, 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 कुठे येऊ शकतो. समजा हा पर्सन 2 आहे, पुढच्या परम्युटेशन किंवा शफलिंगच्या वेळेला तो इथे 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 कुठेही असू शकतो. म्हणजे हे जे काही 6 मेन आहेत ना, त्यांच्यामध्ये 6 फॅक्टोरियल एवढे वेजमध्ये शफलिंग होणार, त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे. वुमनचे जे काही त्या ठिकाणी हे आहेत, एक सेकंद ना, मगाशी आपण जसं इथं आठवत असेल रो कॉम्बिनेशन जसं केलं होतं, त्याच्यातून फक्त काय केलं होतं, टोटल 8 मधून किती मायनस केलं होतं फक्त, तसं वुमनला कंडिशन दिलेली की इट शुड बी बिसाइड द मॅन, तिथं पाहिजे. मग पहिली लाईन बघा, तिथं सुद्धा लिहिलेली त्यांनी, काय लिहिलेली आहे, 3 वुमन हॅव, किती सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असतील त्यांचे, हे बघा, थ्री मायनस 1, 1ने कमी करतो आपण. मग जसं तिकडे 8 - 1 करून 7, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटच्या वेळ, कारण त्यांची जी अरेंजमेंट आहे ती सर्क्युलर टेबलमध्ये आहे, त्यामुळं 3 मधून किती जाणार, 1 जाणार. ही आपली फिक्स पॉलिसी झाला. तर मग हे आले 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 वेज. आणि मेनचं तर काय, मेनच्या मध्येच येणार आहेत ते, त्यामुळे त्यांच्यामध्ये सो रिक्वायर्ड अरेंजमेंट, जी रिक्वायर्ड अरेंजमेंट आहे ती कशी राहील, 6 फॅक्टोरियल इंटू यांचे 2 फॅक्टोरियल किंवा 2 वेज लिहिलेलेच आहेत. याला काय लिहिणार, 6 5 4 3 2 इंटू 2. याचं मल्टिप्लिकेशन डायरेक्टली लिहितो मी, मल्टिप्लाय तुम्ही करू शकता, 1440.
ठीक आहे, इथपर्यंत आलो. यानंतर बघा, हाऊ मनी नेकलेस ऑफ 12 बीड इच कॅन बी मेड फ्रॉम द 18 बीड ऑफ द कलर्स. आता याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? स्टँडर्ड. तुम्ही जर बुकमध्ये ऑन द पेज नंबर तोच 59 त्याच्यावरती बघा, तिथं रिमार्क आहे. रिमार्कमधला सेकंड पॉईंट बघा बरं, सेकंड किंवा फर्स्ट कोणता आहे बघा. पेज नंबर 59. When the clockwise and anti-clockwise arrangement are considered to be different. हे समजा एखादा राऊंड टेबल आहे किंवा सर्क्युलर कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामध्ये क्लॉकवाईज अरेंजमेंट आणि अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट वेगवेगळे असतील तर त्यावेळेस फॉर्म्युला काय तुमचा? NPR/R. ठीक आहे. पण तेच सर्क्युलर अरेंजमेंट आहे, पण क्लॉकवाईज बघितली आणि अँटी क्लॉकवाईज बघितली, दोन्ही सेमच दिसत आहेत. मिरर इमेज म्हणजे एक प्रकारे सेमच आहे. तर त्यावेळेला त्याचे जे काय सर्क्युलर अरेंजमेंट्स आहेत ते कसे असतील? NPR/2R. किती असतात? NPR/. कळालं? हे फॉर्म्युले. मग त्याच्यावरून इथं जर बघितलं तर हे 18 बीट 12 बीट इव्हनच आहे. तर त्याच्यामध्ये जर अरेंजमेंट्स बघितलं तर सेमच येणार आहे. अँटी क्लॉकवाईज बघा किंवा क्लॉकवाईज बघा. ठीक आहे. मग इथं म्हणूया आपण thus required arrangement NPR/2R 18P 12/2 into 12. ठीक आहे. 18P12 कसं, आता इथं मी 24 लिहितो, 1/24 इंटू याची व्हॅल्यू काय आहे? 18 फॅक्टोरियल अपॉन 18 मायनस 12 ना, तर ते किती उरणार? 6 फॅक्टोरियल. याचं नीट घ्या, तुम्ही असं खाली खाली लिहित जायचं आहे. ठीक आहे. 1/24 इंटू इट विल बी लाईक 18 17 किंवा इथं थांबलं तरी चालेल. बट त्यांना असं कधी कधी जास्त खूप मोठे कॅल्क्युलेशन्स असतील ना, ते एक्सपेक्टेड नसतात लिहिलेले फायनल आन्सर. ठीक आहे. मोठे कॅल्क्युलेशन्स असतील तर सो यू कॅन, तुम्ही इथंच थांबलात तरी पण चालेल. दिस इज द आन्सर. ओके. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 4. त्यातलं झालं आणि यातलं एवढे सफिशियंट आहे तुम्हाला सर्क्युलर अरेंजमेंटसाठी जेवढी मेथड सांगितली तेवढी. आता याच्यानंतर एवढंच टाईपचं कोणतं तुम्हाला वाटलं ते एक्सरसाइजमधलं सॉल्व करा. ठीक आहे. या टाईपमधलं. आणि आता आपल्याला तिथं बघायचं आहे एकदा फक्त परम्युटेशन संपते तर त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा. एकदा लिहून घ्यायच्या आहेत आपल्याला त्या प्रॉपर्टीज. ज्या आपण यूज केल्या आहेत त्यातले मॅक्झिमम टाईम आपण एकच यूज केली, पण दुसरी पण यूज करू शकतो कधी आली तर, माहीत असायला हवी म्हणून. NPR तर माहिती आहे. NPN किती होतं? NP0 NP1 याही तुम्हाला MCQ साठी लागू शकतात. NP0 किती दिलं आहे बघा तिथे? 1 आहे. आणि NP1 किती दिलं आहे? N दिलं आहे. ठीक आहे. दोघांमध्ये फरक ठेवा लक्षात. हा N फॅक्टोरियल आहे आणि हा फक्त N आहे. दोघांमध्ये फरक ठेवा. ओके. त्याच्यानंतर बघा एक फोर्थ तीही लागली तर लागू शकते. NPR इज इक्वल टू N इंटू NPR-1 R-1. म्हणजे लक्षात घ्या NPR कसा भेटतो तुम्हाला? एक मिनिट लिहिताना जरा समजा एक्झाम्पलमध्ये बघा. एक्झाम्पलमध्ये अजून व्यवस्थित समजेल. समजा इथे मी लिहितो 20P11 असं समजा. हा N आहे. N तसाच ठेवायचा इथे इंटू लक्षात N तसाच ठेवायचा. याची एकने व्हॅल्यू कमी 19
याची एकनी व्हॅल्यू कमी, यात काय अडचण आहे? समजलं? जसं लागेल तसं. ओके, सो एवढा पॉईंट जो झालेला आहे इथपर्यंत लिहून घ्या. याच्या पुढचं आपण बघूया मग. ओके, दिस वन, त्याच्यानंतर हा पार्ट आणि हा पार्ट, एवढं लिहून घ्या.